सकाळचे ठीक 8:07 झाली आहेत. सध्याचं वातावरण हे पावसाचं दिसतं. एकंदरीत आभाळ आलेला आहे. समोर वरचा प्लॉट काजूचा लावलेला, तिकडे सध्या पाणी, त्याच्याचबरोबर 10-26-26 हे खत टाकण्याचं सुद्धा काम चालू आहे. पाण्याबरोबर खत मिळाल्यामुळे झाडांची पोषण क्षमता वाढते आणि थोडाशी कातळावरची असल्यामुळे त्याला ताकदसुद्धा मिळते मुळांना वाढण्याची. हे तुम्ही बघताय, ही झाडाची ही जी पानं आहेत, ही पानं साधारण पाण्याची कमतरतेमुळे तशी झालेली आहेत आणि लोह म्हणजेच आपलं थोडक्यात नत्राची कमतरता पडल्यामुळे ही झाडांची अवस्था अशी झालेली आहे. याला आता सध्या मोहर आलेला आहे. हा नोव्हेंबर महिना चालू आहे, साधारण 28 तारीख आहे. डिसेंबर महिना उजाडायला आलेला आहे आणि ही जी आपली झाडं आहेत ही सध्या आता 3 वर्षाची आहेत लागवड करून. ही थोडीशी आत्ता तुम्हाला पानं झुडूप झाल्यासारखी दिसत नाही. त्याचं कारण थोडीशी याच्या झाडांना ह्या पाण्याची आवश्यकता भरपूर आहे, कारण ही कातळावरची झाडं आहेत. तुम्ही पाहताय हे सगळं कातळ आहे. पलीकडे चिराखण चालू आहे. हां, ही आपली टाकी आहे. ह्या टाकीतून आपण सगळीकडे पाणी टाकतो आणि हे आपण सध्या पाईपद्वारे देतो आहे पाणी, कारण ठिबकद्वारे दिलेलं पाणी हे झाडांना तितक्या प्रमाणात मिळत नाही. म्हणजे थोडक्यात त्यांना जेवढं हवं आहे पाणी तितक्या प्रमाणात त्यांना न मिळाल्यामुळे त्यांची थोडीशी वाढ हळू प्रमाणात होते. आता आपण अशा पद्धतीनं हे पाईपने त्यांना पाणी देतो. साधारणतः एका झाडाला आपण 5 ते 6 मिनिट पाणी एक झाडाला देतो एका आळीमध्ये. त्याचा फायदा असा होतो की साधारण तुमचं जे 15 दिवसाचं जे गणित आहे ते तुमचं 20 दिवसावर जातं. म्हणजे एका झाडाला 20 दिवसानंतर जरी तुमचं शिंपणं झालं तरी चालतं. तो तुम्हाला टाईम मिळतो वरती पुढे तुम्हाला काम थोडंसं हे करण्यासाठी. त्याच्यासाठी आपण पाईपने पाणी देणं ही आत्ता एक नवीन पद्धत चालू करतो आहे सध्या. थोडासा वेळ लागतो त्याला, पण एक झाड जे पूर्ण शिंपलं जातं ते योग्यरीतीनं शिंपलं जातं. म्हणजे त्याच्याकडे परत दुर्लक्ष होत नाही आपलं, की ते पाणी जितकं त्याला हवं आहे तितकं पडलं की नाही किंवा काय, अशी मनात शंका राहत नाही. आणि त्याचबरोबर आता आपण 10-26-26चा जो डोस देतो आहे हा त्यांना आता उन्हाळ्यात जी त्यांची क्षमता कमी झालेली असते त्या क्षमतेला मिळण्यासाठी आपण त्यांना तो डोस देत आहोत. मी मंगेश मालवणकर, तुमचाच सर्वांचा